बजरंगबली की, जगदम्बा माता की, आदि शक्ति मुक्ताबाई की, जगत गुरु तुकाराम महाराज, बोल छत्रपती शिवाजी महाराज, रामकृष्ण हरी। पाहता लोचनी संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु, संताचा महिमा तो बहु, शब्दिकाचे काम नाही, बहु दुधाड जरी झाली शब्दिकाचे काम नाही येथे, बहुदुधाड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कडो, बहुदुधाड जरी झाली म्हैस गाय,
तरी होईल काय कामधेनू विठ्ठल. भगवत कृपा पावले सांग त्यासीच कथा कीर्तनी अनुराग त्याची निज भाग्य महाभाग ऐसे श्रीरंग बोलिला. ऐसा लाभजा कथा श्रवणी तरी का नायकती सकळ जनी. हे भाग्य भगवत कृपे वाचोनी सर्वथा कोणीला आहे ना. पांडुरंगा पावले सांग. भगवत कृपा पावले सांग त्यासीच कथा कीर्तनी अनुराग. परमात्म्याने उद्धवाला कीर्तन ऐकणाराचं भाग्य सांगितलं. कोणाचं? कीर्तन ऐकणाराच. भगवत कृपा पावले सांग त्यासीच कथा कीर्तनी अनुराग. कोण येतात कीर्तनात? श्रीमंत. परमात्म्याने सांगितलं उद्धवा कथा कीर्तने श्रीमंतीवर नाही, ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते. पण तो कीर्तन ऐकणारा किती भाग्यवान असते ते दुसऱ्या ओवी मध्ये सांगलं. जई संत मुखीची कथा, जई संत मुखीची कथा अत्यादरी ऐके सुरता त्याचे निज भाग्य तत्वता माझे निसर्वथा न वर्णवे गोपाल कृष्ण. परमात्म्याने सांगितलं उद्धवा जे कथेत येतात, कीर्तनात येतात, हाताने टाळी वाजवतात, मुखाने माझ्या नामाचा गजर करतात, ते किती भाग्यवान आहेत की त्यांच्या भाग्याचं वर्णन मी करू शकत नाही. कोणाच्या? इकडे येणाराच्या. मग उद्धवाने विचारलं कीर्तनात येणाराच्या भाग्याचं वर्णन तुम्ही करू शकत नाही. ऐसा लाभजा कथा श्रवणी तरी का नायकती सकळ जनी. एवढा जर त्या कथा कीर्तनाचा लाभ आहे मग गावातले सर्वच लोक का नाही येत कीर्तनात? प्रश्न आहे. आम्ही विचारत असतो अठीयाचे कोणाले मना आहे काय? अटे काही बोर्ड आहे का लायल की बा 5 एकराच्या वरचे पाहिजे, प्रॉपर्टीचं काही काम नाही, असा काही बोर्ड नाही की बा तो कीर्तन ऐकणार म्हणतात 65 वर्षाचाच पाहिजे. वयाची अट नाही, शिक्षणाची जरूरत नाही, जातीचा प्रश्न नाही. सकळ अशी येथे आहे अधिकार. तुकोबा तो लावतात लोकायले यारे यारे लहान थोर यारे
यारे यारे आन कोर यारे यारे आन कोर यारे 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 भलत्या नारी नर सकळ असे येते आहे अधिकार. का नाही येत लोक कीर्तनात? का नाही येत? याच्या मागे कारण आहे. कोणतं कारण आहे आम्ही सांगत असतो. कीर्तने श्रीमंतीवर नाही, तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक असतील नाही येऊ शकत. म्हणाय का याची का नाही येत? याच्या मागे कारण आहे. कोणतं कारण आहे आम्ही सांगत असतो. श्रीमंतीवर कीर्तन नाही. नाही नाही नाही. ज्याच्यावर परमात्म्याची कृपा आहे तो कीर्तनात येऊन बसते, नाही तर त्याचं काही पुण्य करेल पाहिजे. पुण्य घरी राहू देत नाही आणि पाप इकडे येऊ देत नाही. पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. अंगातले अवगुण गेले काय समजून घ्या. पाप गेला. हात दाखवू नाही. भविष्य पाहू नाही. आपलं भविष्य आपणच आहोत. कीर्तनात जाऊन बसा वाटते काय पाप गेलं. हाताने टाळी वाजवा वाटते काय पाप गेलं. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटते काय पाप गेलं. अंग दुखलं की दारू प्या वाटते काय पाप शिल्लक आहे. पाप शिल्लक आहे. पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण. भाग्यवान मंडळी आज कीर्तनात. कीर्तन म्हणजे विनोद नाही. कीर्तन म्हणजे गंमत नाही. कीर्तन काही सारी राहत नाही. जराभर कीर्तन आहे. पण कीर्तन कशाला म्हणतात? माणूस कोणाला म्हणतात? साधू कोणाला म्हणतात? देव कोणाला म्हणतात? संसार कसा आहे आणि काय केल्यानं काय होते ऐसे नाही समजले त्याचे अवघे वाया. श्रीमंती कोणाला नाही आवडत? सर्वांना श्रीमंती आवडते. आहेत का तुमच्या गावामध्ये सारे लोक श्रीमंत? काही काही प्रॉपर्टीची वाण नाही. काही काही रायाले घर नाही. येत नसेल का त्याच्या मनात? काही काही जागेचे कुलप उघडा लागत नाही. जंगले ते कुलप. काही काही रायाले घर नाही. हा भेदभाव देवाजोड आहे काय? देवाजोड भेदभाव नाही. नाही नाही नाही. देवाजोड भेदभाव नाही. देवाजोड भेदभाव जर असता तर तुमच्या गावच्या श्रीमंताले 3 डोळे असते. मग 2 पुढे 1 मागून ट्रॅक्टरच्या लाईटासारखा. की रोडनं कधी खळखळ वाजलं तर भावले मुंडकं पलटोय असं मागून बी 1 डोळे आहे. पण देवाजोड भेदभाव आहे काय? तुमच्या गावच्या श्रीमंताले 2च डोळे आणि जो गावात मागून खाते त्याला 2च. असं आहे काय? श्रीमंताले फोकस सारखं लय दूर दिसते. गरीबाले काय चायनाचे बसवले काय हलके. देवाजोड भेदभाव नाही. जेवढं श्रीमंताले दिसते तेवढं गरीबाले दिसते. जेवढं श्रीमंताले ऐकू येते तेवढं गरीबाले ऐकू येते. याले 2च हात, 2च पाय, 2च डोळे, 2च कान, 1च नाक. गरीबाले तेवढंच दिलं. ऐका भेदभाव देवाजोड. आणि आता प्रॉपर्टीचा जो भेदभाव आहे हे ज्याचं त्याचं करेल आहे. काही टिण्याच्या घरात राहतात अशा उत्सवातली पंगत घेतात. आता याच्यात रोज अन्नदान आहे भजन करणाऱ्या लोकांसाठी. डोक्षे नाहीत का त्या पंक्ता देणाऱ्याले? का त्याला बँक माहित नाही? काहीतरी कथा कीर्तन ऐकेलं आहे. रोज पंगत आहे या ठिकाणी. जे यातल्या पंक्ता घेतात याच्यात अन्नदान करतात. परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा म्हणते माय उत्सवातली पंगत घेतली तू न 5-10 साधू जीव घातले. मी काय करू आता तुझ्यासाठी? मी काय करू तुझ्यासाठी? जिता येतो लोक तकलीफ. मेल्यावर तुले माणसाचा जन्म तो देतोस पण वावरा नेटी वावा. एका विहिरीनं 50 एकर जमीन डच पाण्याची. काय केलं त्यानं?
काय केलं त्यानं? अशा उत्सवातली पंगत घेतली. काय घोट आहे गड्या? परमात्मा प्रसन्न होते. परमात्मा उत्सव कोणाचा आहे? हे कोणाचं लग्न नाही, कोणाचं नानमुख नाही, कोणाचं तेरवं नाही. हा गणपती बापाचा उत्सव. गणपती म्हणजे सामान्य नाही. नाही सांगू गणपतीचं बी काय घोट आहे गड्या. भाग्यवान मंडळी आज कीर्तनात येईल. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. वावरा नेटीवार एका विहिरीनं 50 एकर जमीन काय केलं? फक्त अन्नदान केलं. आता याच्यामध्ये 10 दिवसाच्या 9 दिवसाच्या 9 पंक्ता असतील. 10व्या दिवशी असते कालान चाल होय वाला. आता नाही लागला या 8 दिवसात नंबर, तर बाकीच्या करता शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोतं, तांदूळाचा कट्टा, तेलाचा टीप, डालड्याचा डब्बा, 500ची नाही 5000ची पावती फाळा. परमात्मा प्रसन्न होईल. परमात्माने माझ्या उत्सवामध्ये तुला शेवटच्या दिवसाकरता गव्हाचं पोतं दिलं. आता मी काय करू तुझ्यासाठी? मी काय करू तुझ्यासाठी? जिताय तर लोक तकलीफ भोग. पहिलं करेल तर तुला भोगाच लागेल. पण मेल्यावर एका मेरीनं 100 एकर जमीन वावरा परत येईल. 2 ट्रॅक्टर, खताची फॅक्टरी घरची, पांढरी गाडी बशाले, 10-12 म्हशी जंदे. लोकांना तो जेला पाहिलं की लोक काय म्हणतात? लोक म्हणतात लोकांच्या माना मोडल्या. तुला नाही मोडतायत काय? मोडून तर पाय गप्पे देतात लोक. धरली जितकी त्यानं माना नाही मोडल्या. अशा उत्सवामध्ये शेवटच्या दिवसाकरता गावाचं पोतं दिलं. परमात्मा प्रसन्न झाला. अरे दान केल्यानं धन नाही घटत. जरा दान करून तर पहा. भाग्यवान. मग किती पैसा जाते दवाखान्यात? किती पैसा जाते रे? सांगतात ना आम्हाला काय काय बाबा याले हो 10 लाख रुपये लागले. 2.5 लाखाचं एक इंजेक्शन. डोक्याले केस नाही राहिले त्याचे. गालबी सुटले. ता कसा झाला अजून त्याचा काही भरोसा नाही. 60-70 लाख लागून आणि हे पोरग तर इकतच पडलं म्हणतात. झालं त्या दिवसापासून पेटीत ठेवलाय. माय घरीन पोरग पेटी. अजूनही दवाखाना चालूच आहे. काय घडते त्या पैशाचं? काय घडते त्या पैशाचं? कशा करता ऐकाव कथा कीर्तन टाइमपास करण्यासाठी? काय केल्यानं काय होते ऐसे नाही समजले त्याचे अवघे वाया. कोणाला भेटते श्रीमंती? हे ज्याचं त्याचं करेल. लोक आहेत तुमच्या गावात काही काही की त्याला दुःखच माहित नाही. काय करेल आहे त्याईनं? काय करेल आहे त्याईनं? लोकांच्या माना मोडेल आहेत काय? म्हणून हात दाखवू नये, भविष्य पाहू नये. कीर्तनात कोण येते आम्ही सांगलंच. तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक असते नाही येऊ शकत कीर्तनात. कारण कीर्तन हे श्रीमंतीवर नाही. भागवतात सांगितलंय, परमात्म्याने सांगितलं उद्धवा ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते. नाहीतर त्याचं काही पुण्य करायला पाहिजे. म्हणून कीर्तनात येणारे तुम्ही सामान्य नाही हो. आता कीर्तनात कोण येते आम्ही ते सांगलं. आणि श्रीमंती कोणाला भेटते ते सांगलं. देवाजोड भेदभाव नाही. आता कपड्याचं दुकान आपल्याला आवडत नाही काय? आवडते आहे का आपल्या घरी? त्याच्या दुकानात धोतर माहित नाही. आपल्याला नेशाला धोतर नाही. हा भेदभाव देवाजोड आहे का? मग कोणाला भेटते कपड्याचं दुकान? म्हणा राहू द्या. मग सांगा ते कोणाला भेटते कपड्याचं दुकान? काय काय म्हणतात लोकांना वाण नाही. जरा आधी ना जरा बसत सयठी. हे भागवत कथा कीर्तन कशा करता येत? कशा करता आहे का? त्याच्या दुकानात धोतराची वाण नाही ना आपल्याला नेशाला धोतर नाही. मग कोणाला भेटते कपड्याचं दुकान? हे भागवतात आहे सांगेल. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? दिंड्या जातात पंढरपूरले. दिंड्या पुढे शेंड्यावाले तोंडात दात नाही. दुपट्याने कंबर बांधेल हाती शेटा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. तुम्ही दिंडीतले बुडे पा थाय थाय करता.
काय फुगडी ठेवू की भारूड म्हणू की गवळण म्हणू, दिंडीतले बुडे बरं आणि तोंडात दात नाही, शम शम करतात दिंडीतले बुडे. आणि तुम्ही आपल्या संसारातले पहा, चेंदा चेंदा व्हायला रुंगई 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 रुंगई, घरातच मरणाठी येणार. काही बुड्या गेल्या, बुडे पस्तावले. हा काय बाजार भरेल आहे, ज्याचा झाला तो टाकला. काही बुड्या गेल्या रे, बुडे राहिले. कोण करीन त्या बुड्याचा लाड आता? अरे गेली ना बुडी, गेली ना मरण मंदिरात काढणं झाडून कधी. हा घरातच रुगे रुगे. ते सून त्याला येता जाता लाता मारते, म्हणते मामाजी तुम्ही मधातच बसता, 2 खेप लात लागली का अशी मारणं चालू आहे. येणं इकडे अति येणं 10 दिवस असा येणं घेणं गया. लोक पाया लागतात, पाया लोकायले काय माहित उठ गेलाय म्हणून. हे कोणा नाही बरं आलं तर ते बाई नाही म्हणे घरी आलं काय गड्या तो घरात रुंगे रुंगे करते आहे, मी त्याचं सांगतो. मरणाठी येणं हा दाखव त्याले महाजोड, दाखव त्याले महाजोड. अरे त्याले घेणारे लय जण आहेत ना मूर्खाच्या. येणं अठी मरणं जाऊ द्या. काही बुडे गेले, बुड्या पस्तावल्या. गेलं ते बुडन, बुडी राहिली रे. आता सुना माहित आहे तुम्हाला, या सुना मले बी आहे. बुड गेलं बापान, बुडी राहिली. काही सुना सासूले आई म्हणतात. आई म्हणते ते साधू तशीन काय, ते तर म्हणत तशी आई करा पाय लंबे, मी तुमचे पाय दाबतो. काही सुना बरं, आणि काही सुना सासूले पाहिलं की म्हणतात आली रांड. ते म्हणते रांड म्हणता का मला, तुला कोणी म्हटलं बा या लाईनले म्हटलं, 10चे पोटे गेले ते बघा चालू आधी. लढते रे ते बुडी, लढते ती. एवढीशी काय तिला समजत नाही का तू कोणाला बोलवून राहिली. लढते ते बुडी, म्हणते देवा मी नाही दिसली. वाई नंबर आहे, दम तर धर. व त्यानं मोठे मोठे राजे नेले आणि तू कुकडे काढली चिलपूरची तिरी. लढते ते बुडी लढली की सून अधिक बोलते. सून म्हणते आता काय लढता, तुमच्या पायी तर मामाजी मेले. म्हणते कोण्या रांडीनं सांगलं. या बाया सांगतात ना, माहिती सासू काय लहान अगाऊ होती, काय खाल्ला घास ना आगू लागेल सासऱ्याच्या. कसा करताय दुःख बांधवडी, संसार दुःख मूळ म्हणून भाग्यवान मंडळी आहे. तुमच्या गावाचं वैभव आहे हा सत्ता. हा गणपती बाबाचा उत्सव तुमच्या गावाचं वैभव. लगन वैभव नाही. मोठं लग्न केलं, 2 पोत्याची बुंदी केली, सोयरे आले खाऊन गेले, घेणं नाही ना. याच्यात दाय गंडुरी काय करा शेवटच्या दिवशी दाय. अरे आशीर्वाद दिन परमात्मा, परमात्मा तर आशीर्वाद दिन, पण तुमचे पूर्वज बी प्रसन्न होतील. पूर्वज तुमचे मायबाप मेले, त्याच्या हातून परमार्थ घडला नशीन घडला, मग त्याचा उद्धार कशानं होईल? कशानं होते त्याचा उद्धार? वावर घेतल्या, किती एकर वावर घेतलं की उद्धार होते. वर बुडाबुडीचा की केलं माया पोऱ्यानं 150 एकर. मग वावर घेऊ नाही काय? घ्या ना. सकाळून 5 एकर, दुपारून 5 एकर, टेकानं समुद्र आले. पण एखादी पंगत बहुत आहे गड्या. कशा करताय का कथा कीर्तन? इकडे काही असं पोत्यानं द्यावा लागतं का इकडे? पण मिठाची पोतडी नाही काही तर जरास करून तपास. जरास दान केल्यानं धन नाही घटत काही. नाही नाही नाही. वावरा घेतल्यानं उद्धार होत नाही. तुम्ही माणसानं महाराज मकान बांधल्यानं उद्धार होते काय?
किती मजली मकान बांधलं की वर म्हातारीचा उद्धार होईल की केलं माय पोऱ्यानं 7 मजली. मग मकान बांधू नाही काय, मकान बांधा, त्याच्यामध्ये आमचे साधू न्या, यायले न्या घरी, संत येती घरा, देव सारावे परते आणि संत पूजावे. असे दिवे लावा, तांब्याचं गंगाय भरा, यायचे पाय धुवा, कोणी अष्टकोन, कोणी बुक्का, कोणी शाल, कोणी दुपटो, कोणी काही. अरे तुमचे मायबाप तर आशीर्वाद देतीलच, पण ज्ञानोबा तुकोबा आशीर्वाद देतील. हे ज्ञानोबा तुकोबाचे लेकर आहेत. मायच्या पेक्षा तुम्ही लेकराचा आदर करा, माय प्रसन्न होते. माय नंतर त्या बाईच्या नाताले 2-4 चिमटे चामटे घेतले, त्या बाईले म्हणे बाई चहा घेऊन जा. ते बाईने तुझ्या मळ्यावर घाल तू चहा. माय लेकराला कोंबे कांबे देतो, मला म्हणतो चहा घ्या. हा ते काय चिडे काय असे ना बाई, बरा आणला मिठ्ठू असा घ्या ना जोड. त्या बाईला चहाच पाहिजे प्राप्त होते. कसं करता ऐकाव भागवत, कसं करता ऐकाव कथा कीर्तन, फक्त समजासाठी. माणसाला काही समजत नाही, त्याच्या काही हाती नाही, पण तो कोणाचं ऐकत नाही. ते हरिपाठात लिहिलं माऊलीनं, मनोमार्गे आणि तो तेथेची. काय विषय कोणता होता आपला कीर्तनात? आपला विषय होता कपड्याच्या दुकानाचा. काय गोठ आहे गड्या, तुम्ही फक्त बसेल राहा, मी ध्यानात ठेवतो आणि मीच सांगतो की. आपला विषय होता कपड्याच्या दुकानाचा. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? भागवतात सांगेल. दिंड्या जातात पंढरपूरले, दिंड्या पुढे शेंड्याई वाले, त्याच्या मागे कळशा घेऊन बाया, त्याच्या मागे वृंदावन घेऊन बाया, त्याच्या मागे टाळकरी, माळकरी, वारकरी, ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावताबाई, सदंकचा, गोराकुमार, शना, चालली दिंडी. हे ऐकेल पाहिजे, करणं नंतर आहे. एखाद्या गावाहून दिंडी जाते, काय करते त्या गावातली बाई? त्या गावातली बाई वृंदावनवाल्या बाईले म्हणते, बाई 1 मिनिट उभ्या राहा. ऐकेल पाहिजे ना. ते वृंदावनवाली बाई उभी राहते. हे बाई घाई घाई घरात जाते, कुकाचं डाबला आणते आणि 1 साडी आणते. 1 साडी त्या वृंदावनवाल्या बाईले कुकू लावते आणि तिच्या हाती साडी देऊन देते. हे नेजा पंढरपूरले चंद्रभागे, वरून देव पाहते. देव म्हणते, माय वारकरी बाईले तूने 1 साडी दिली, आता मी काय करू तुझ्यासाठी? जिथे आहे तर लोक जाय सोयाबीन सोगायला कापूस यायचे, पहिलं करेल तुले भोगाच लागेल. पण मेल्यावर तुला तर 1च साडी दिली, मेल्यावर तुला बाईचा जन्म तर देतोच, पण तुझ्या घरी कपड्याचं दुकानही लहानसक नाही, बस्ते बांध्याचं. हा, समोर बस्ते बांधणं चालू, इकडे बस्ते बांधणं चालू, इकडे बस्ते बांधणं चालू, वर बस्ते बांधणं चालू. ते बाई हायस्कूलचे वर बसेल आणि तिच्या पुढे टीव्ही. त्या टीव्ही मध्ये तिला बंद दिसते, कोणी काय करते काय. ते बाई आपण डोळ्यानं पाहतो. काय केलं त्या बाईनं? काय केलं त्या बाईनं? यज्ञ केला का? 1 साडी दिली. 1 साडी कोणाले दिली? इनले येवायला तर कधी भर अहेर केला. ते म्हणतात आम्ही नाही करेल आहे, त्याईले फिट्टम फाट घेणं नाही ना. इनले नाही दिली, वारकरी बाईले 1 साडी दिली रे. 1 साडी, बसते बांध्याचं दुकान. ज्ञानदेव म्हणे हरी माझा काय गोठ आहे गड्या. मुठभर पोयासाठी जर सोन्याचं गाव देते तो, जरा दान तर करून पहा. 1 साडी दिली त्या बाईने. 1 साडी वारकरी बाईले. किती साड्या आहेत बायाईले? किती साड्या आहेत रे. कधी 7 दिवसाच्या 7 अलग अलग नेसल्या तरी 7 शिल्लक राहतात. पण अशी नेसून येतात की सुया घे, पोथा घे, व माझ्या गोंड्याच्या कधी नेछिनव. ठेवत नाहीत रे मांगल्य लोक त्या साड्या. मांगलचे लोक त्या साड्या ठेवत नाहीत, म्हणतात ठेवू नका त्या साड्या, ठेवू नका. आथरा त्या याच्यावर, आथरा त्या याच्यावर ठेवू नका त्या साड्या. जिथे आहे त्याईले चानस आहे. कशाचा?
साड्या नेशाचा. अरे दान करा, दान. तू म्हणसान कोणाला द्या, घ्या नाही, द्या नाही. यायच्या बायकाईला दोन दोन साड्या. ह्याच्या बायका माय बाई कोणा गावले गेले तेव्हा काळे गावले माय काय बाया भावी काय तुला काय दिल्या बाई रुंद्या काटाच्या गोंड्याच्या दिल्या कपा. साड्या नसतील तर त्याचं माप घ्या. कोणाला पैजामा, कोणाला धोतर, कोणाला म्हणसान पोहानं कपडे करायचं चांगले यायले. मस्त ऐका, मनात काही आणू नाही. कर जमा, कर जमा, कर जमा. उंदीराचा संसार म्हणतात त्याने. तुकोबान सांगलं, पहा तो उंदीर तैसा काळ लोकांनी तसे काळाची उडी सोडवे ना तेव्हा माय बाप, माय बाप. टाळकरी कशी आहेत टाळकरी, कसं प्रमाण दिलं. खासच दिसायला काही खास आहेत का? शिंगाचा झोपला की बसला, होंडा पुरला होंडा. आपले टाळकरी दिसायला काही खास नाही म्हणा, पण म्हणायला खासच आहेत. आलं का लक्षात? सांगू यायचं, पण यायचं मागून सांगू. यायचं सांगू, पेटी मास्तरचं सांगू, हे मृदंगे दोन नातू आहे यायचं सांगू, लेकरायचं सांगू, बायायचं सांगू, गणपतीचं सांगू, कार्यकर्त्याचं सांगू. अभंग राहू देता काय सारी रात चालू देत आहे? हा काय गोठ आहे गड्या? हात दाखवून आहे, भविष्य पाहून आहे. कोणाला भेटते कपड्याचं दुकान? एक साडी दिली, एक साडी. बसते बांध्याचं दुकान आम्हाला देतात लोक, आम्हाला देतात. कीर्तन झाल्यावर आम्हाला शेला देतात. शेला केवढा देतात? असं एवढा, असं पोटाली पुरत नाही. रुंदाईतला त्याले जरीचे, तुम्हाला माहित आहे त्याले जरीचे काठ. बाबा हा घ्या शेला, 8 लोकांचे. शेला तर देतात, टोपी बी देतात. टोपी टोपी अशी देतात की डोक्यावर हात ठेवूनच चाल. हात कधी काढला तर होय टोपी आणायला पाहिजे. तू म्हणता असं देऊन काय फायदा? त्याला बी दुकान भेटते, भागवतात सांगेल. त्याला दुकान भेटते कपड्याचं, पण त्याला बसते बांध्याचं नाही भेटत. त्याला लाईन भेटते. अंडर पॅन्टा, बनियन, निकर, बाजूर करो, पिवश्या, टावेल. त्याच्या दुकानात धोतर आणि साडी नाही. त्याला आवडत नाही का? आवडते पण करेल नाही ना. केले कर्म झाले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोग आले. आयुष्यभर माणूस जे बी काही करते तो त्याच्यासाठी करतो. तो काही करो, तो बरं करो, वाईट करो, चांगलं करो, खराब करो, कोणाचं लग्न जोडो की कोणाचं लग्न, याची ओवी आहे भागवतात. झाड जाणावे फुले, माणूस जाणावे बोले, आणि भोगे जाणावे केले जन्मांतरी. काय गोठ आहे गड्या? कसे आले रे? गुरु गुरु कीर्तनाचं आम्ही नाही म्हटलं होतं. हा नातू आहे की आमचा सतीश?
आम्ही नाही म्हटलो तर त्या नाताले म्हटलंय बा गड्या राहू दे. नाही म्हणे हा पाय पाय लेकरायचा गणपती आणि साऱ्याची जी इच्छा आहे नाही म्हणूच नका. तुम्ही काहून नाही म्हणता? तब्येत नाही का बराबर? म्हणलं नाही माझी तब्येत चांगली आहे, मा दुखते गुडघा. खाली बसून करा, उभ्यानं करा, घंटाभर लोकच करा, मरा पण. त्याला वाटतं का मी मेलो पाहिजे? पण प्रेम म्हणतात याले प्रेम. एखादी माय म्हणते लेकराने उन्हात नको मरू, अठी मरण तठी मेला काय, कूलर खाली मेला काय सारखंच आहे ना. पण तिला वाटतं का तो मेला पाहिजे? प्रेम असते प्रेम. तुम्ही म्हणे आबा तारीख लिहा, कीर्तनाले या. तुम्ही लय गावले कीर्तन भागवत केले, तीन लय गावच्या बायान माणसं पाहिले, पण जरा काळे गावच्या बायान माणसं खासच आहे. तुम्ही आले की तुम्हाला दिसतेच. खरं खासच मंडळी आहे रे. टाळी वाजवत नाही, जय म्हणत नाही, काही नाही, नुसते टुकू 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 पायदान दे. तुम्ही असे बुजाडल्यासारखे झाले. बुजाडे ढोर कसं तुरीच्या वयजोड उभं खाणं तूर खाणं कंस कसं करता दिले. देवलीला दिह भजना घुमटा, देवलीला देह भजना घुमटा, सोया दादा फाटा बाबीला. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनातील. हात दाखवून आहे भविष्य पाहू नये. लय तुम्ही दवाखाने हिंडले असतील, लय बापा डॉक्टर बदलवले असतील. हो दवाखाने हिंड्याची वाण नाही, तब्येत सुधऱ्याचं काम नाही. औषधी खराब आहे का हे, पण तुम्हाला पथच माहित नाही. महत्व पथीले आहे, औषधीले नाही काही. खाज आहे ना तुम्हाला, खाज. मग वांग्याची भाजी खाऊ नका, नाही तर त्या खाजीले मलम लाव नाही चालू, भरीत दाबणं बी चालू. अरे तो डॉक्टर लावशील तर नाही बसणार ते करू. महत्व का आले आहे पथीले. औषधी फुकाची पथ लाखाची. भाग्यवान मंडळी आहे कीर्तनात. माणसं दारू पितात का नाही? शाबास. मी म्हटलं आमच्याकडेच पेतात का? इकडे बी पेतात. माणसं दारू पेतात. साऱ्या बायाचे मालक पेतात का? नाही. काही काही बायाचे मालक असे पद्धतशीर आहेत रे की त्या बाईले म्हणतात मी बोलतो का तू या पुढे, त्याचा तो मुका घ्या. तोंडोतोंडी त्या बाईशी फायटिंग करतं का? इकडे म्हणणं मोठं स्टँडवर येणं, इकडे आहेत ना दादा लोक. आणि काहून भेटला दारू पेणारा? ते बाई म्हणते बायाच्या नवरे पाहत नवाई येते कसं बांधर आलं हिश्यावर. म्हणा राहू द्या, मग गणपतीचंही राहू द्या, हेच चालू द्या. देवाजोड भेदभाव आहे काय? बायाच्या परमार्थासारखा परमार्थ नाही. लय सुटते बाया, लय सुटते रे. अर्ध्या अर्ध्या वया झाल्या, तळाले मेळ नाही. अंदा सांगते बैरेले गाडी चालली खायरे. काय योग आला रे आज कीर्तनाचा. तुमचा टाइम झाला का नाही? चालले दादा मुड्याच्या भानगडी करू नका. कधी मोडते व हे मोडत नसते काही. हे का लाकूड आहे का मुडी? हे मोडत बी नाही आणि सरतही नाही. हनुमंताचं शेपूट आहे, हे लांबत लांबत चालते. हा लांबत लांबत गेलं तर लंका चेतून दिली. ती ह्या पित्तरचा ती ह्या अंटल भंटल माणसाची नाही. रावण तुम्ही पाहिला नसेल तुम्ही. हा रावण म्हणजे गंमत नाही. कोणी पोराच्या नाव नाही ठेवत. हा उलट म्हणतात रन्नावला का रावणावानी. रावण तुम्ही पाहिला नाही बापा. कोणाच्याच प्रॉपर्टीचं वर्णन नाही केलं तो बाबा, पण रावणाच्या केलं.
रावण म्हणजे गंमत नाही बापा. तुम्ही ना टीव्हीत पाहिला सीन, टीव्हीत रावण लंकेश का टीव्ही फोडून येतं का बाहेर आता. लक लक तर करते. बजेटात बसवला, माती सुंगा लागली. माती फक्त रामाच्या विरोधात गेला. संसारामध्ये देव पाहिजे, देव. आम्ही तर भाग्यवान म्हणतोय गणपती बसवणार आहे. संसार तर कोणी करते. हा उत्सव सामान्य नाही. गणपती बी म्हणजे सामान्य नाही. नाही नाही नाही. सभा भरली होती सारे 33 कोटी देवाईची. अग्रपूजेचा मान कोणाला देवा. तो म्हणे मले द्या, तो म्हणे मले द्या. तो ते बाजी म्हण हो. काही काहीच्या बाजूचे होते ते म्हणत भाऊले द्या. गणपती बी होता त्याच्यात. आता हे कलकल कलकल करून काय फायदा म्हणत. तो म्हणते मले द्या, तो म्हणते काय. एवढे एका जणाला अग्रपूजेचा मान द्यायला जाईल. मग ठरला तर निर्णय कोणता ठरला. जाऊ द्या अभंग. आता निर्णय ठरला. जो नगर प्रदक्षिणा मारून पहिले अठीन अग्रपूजेचा मान त्याने. इंद्र बी होता त्याच्यात, चंद्र बी होता. बापा सारे देव देवता होते. आणि कोणी कोण्या वाहणार, कोणी कोण्या वाहणार. इंद्र बसला हत्तीवरून झाला, हत्ती पिटांना खदाळा खदाळा. तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे. गणपती बी होता तटी. आता गणपतीचं वाहन म्हणजे उंदीर. किती पैन तो उंदीर. मग हे ऐकेल पाहिजे कथा कीर्तन. ऐकलं की जमलं. असं कुठे आहे, तसं कुठे आहे. काय गोठ आहे गड्या. भजन केलं तर माणसाचा जन्म भेटते, नाही तर भेटत नाही. मग एवढं करेल गेलो वाया. काय गोठ आहे गड्या. जन जनाशी काय गोठ आहे रे. कसे आले रे बिचारे. गणपती बी त्यात बसेल होता. महादेव पार्वती होते बसेल. हे ऐकेल पाहिजे कथा कीर्तन. मायबाप पृथ्वीचं स्वरूप आहे. मायबाप हे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याचे मायबाप जिथे असतील त्यानं त्याचं दर्शन घेतलं तर चालते. सारे तीर्थ त्याच्या पायात आहे. हो, पृथ्वीचं स्वरूप मायबाप आहे हे गणपतीला माहित होत. गणपती काय केलं, उठला. महादेव पार्वतीला प्रदक्षिणा मारली, दर्शन घेतलं. पृथ्वीचं फल त्याला प्राप्त झालं. इंद्र आला तठी अग्रपूजेचं मान गणपतीला चालली. ते पूजा बी इंद्र म्हणे माया पुढे कोणीच नाही. हे बांधर काच्यावर गेलतो. हा ढेर पोट्या हा उंदीरावर बसला तर उंदीर लेंड्या पाड. हा गेलता काच्यावर. असे अगाव धंदे करणार तर आम्हाला पिटायला का आले. तरी साधू संत ऋषी होते. त्यांनी सांगितलं तुला माहित आहे का काही. तुला माहित आहे का काही. याची पृथ्वी प्रदक्षिणा झाली. म्हणे कशी काय झाली. मग सांगलं त्या साधू संत ऋषी मुनींना. यानं महादेव पार्वतीला प्रदक्षिणा मारली, दर्शन घेतलं. काय गोठ आहे गड्या. इंद्र म्हणे हे नाही मला माहित. मग काय रे बांधरा. काय गोठ आहे गड्या. सद्गुरुना महाराज की जय. गजानन महाराज की जय. आम्ही तर भाग्यवान मंडळी म्हणतो आज कीर्तनात. समजलं की कोणाचंच ऐकत नाही. तुम्हाला सत्ता माहित आहे का. सत्ता गंजी पत्त्यातला नाही. सत्ता वृक्षाचे ही पान आले ज्याची सत्ता. चाले हे शरीर कुणाची सत्ते. अशी सत्ता समजली पाहिजे. सत्ता समजली की सगळ्या बापाशी नाही ऐकत. हे कथा आहे भागवता. मग राहू द्या अभंगन म्हणा सांगा. हे
कसा आहे हा गणपती बाप्पा, आणि त्याचा उत्सव आहे हा, आणि त्या उत्सवामध्ये महा कीर्तनाचा योग आहे. आता हे बाकीचं राव देतो, आता अभंग घेतो, कारण आपलं उजिड्याच्या आत झालं पाहिजे ना कीर्तन. या पोरानं आम्हाला 2 खेप केलं असं, आता दाखवतही नाही. आम्ही त्याला काही सुट्टी दिली नाही, मग त्याला सुट्टी दिली तर दुसरा पोरगा 2 बोटं दाखवेल. मग काय पतलं करता का हे डोंग, आता दाखवतही नाही. करंगाई अशी काही नाही, हसते अधिक काय तटीत दणकारेला का काय काय घोट आहे गड्या विठाला. जे गणपती बसवतात, जे पूजा करतात, आरती करतात, दान धर्म करतात, आणि जे गणपतीचे उपासक असतात ना, त्याच्या संसाराची लेवल राहते. लेवल माहित आहे तुम्हाला? लेवल पहिले गोणा भरत कापसाचा, त्यातला एक गोडा म्हणे, नाही तर धुरजोड होईन बरं, नाही तर उलाय होईन. मग तो पाय सोडलं की काटाच, उलाई बी नाही. याला म्हणतात लेवल. जे गणपतीचे उपासक आहे त्याच्या संसाराची लेवल असते. लेवल एकच गाळ पण पायासारखं, एकच जोडी पण घडीभर उभा राहते माणूस, जुटेल. घर म्हणजे बिलकुल मोख्या, इकून दुकान इकून घर, मधात बैखट, बुडा बैखटीत, पेपर वाचायचं काम नाही, वावराच्याच मागे घर. हाय हाय एकच म्हैस पण जशी डल डल, नाही तर 12 गाळ्याने 1 वांग 7-8 म्हशी, एक जंदेल नाही. एक जंदेल तर तिचे डोळे हागेल, तिच्यावर पडले, कोण हा दिसत होई काय रे लेवल. बुडा बैठकीत बसेल खुर्चीवर, कोण रामभाऊ आहे का रे, हो ये घे तमाखू. बैठकीतून कुठे जायचं काम नाही. काय सुरू आहे रामभाऊ? तो धनगरपुऱ्यात काय झालं, सांबारपुऱ्यात काय झालं, पाटील मंडईत काय झालं, बंद सांगते रामभाऊ. पेपर वाचायचं, घोरबडवाले काय झालं, कुफाईले काय झालं, पोरले काय झालं, बंद आहेतच. ते निपाण्याचं नाही म्हणे माहित, आणि भालेगावची माहित नाही. बरोबर रामभाऊ गेला. सीताराम आहे का रे, ये सीताराम घे तमाखू. इथले सक तमाखू पुरा माईपुऱ्यात काय झालं, भोईपुऱ्यात काय झालं, धनगर गोठ आहे गड्या, पेपर वाचायचं काम नाही. बुडा आहेच खुर्चीवर बसेल. साऱ्या हिऱ्यात काय झालं त्या बुड्याला विचारून घ्या. काय गोठ आहे गड्या, असं कुठे आहे. अरे काही काहीले दुःखच माहित नाही, एवढे सुखात लोक आहेत. सारी रात पाणी पडते, काहीच माहित नाही. बाहेर आली ते बाई की माई बाई वो पाणी पडलं काय वरात. लोक इकडे हिवाळ्यात आले वावरातले. काय गोठ आहे गड्या, तुमची पेटी मास्तर बी हसतात रे. काय गोठ आहे गड्या, मस्त आहे का कीर्तन. मनात काही आणू नाही, जाऊ द्या आता. बाकीचं अठीच राहू देऊ. लय सांगा वाटते बायासाठी जीव तुटते. लेकर आहे का नाही, आम्ही लेकरायचं सांगतो, हे मुर्दंग्याचंही सांगतो. या मुर्दंग्यातून आम्हाला एक गोट सांगली, पण आम्ही सांगत नाही तुम्हाला. तुम्ही त्याचं माझं नानसा. आम्ही आलो तर पाया लागला, हाय नातू, हाय नातू. काय म्हणे हा नातू, सांगू काय ते पण नाही म्हणते, सांगू नको. हा नातू पाया लागला म्हणे बाबा. म्हटलं काय? म्हणे तुम्ही गावोगाव भागवत आले, कीर्तन आले, हिंटा. म्हटलं हो, एखादी पोरगी ठेवा म्हणे. आता तुम्हीच सांगा पोरी आहे का? त्याला म्हटलं नातू पोरी तर नाही गड्या, बाया आहे.
तो म्हणे बिना लेकराची चालते म्हणे. सांगा आता पावती होईल पोरी लग्नाचे पोरं करून आले. काय प्रसंग आला हा. काय जाईन निघून काही काय होय ना ते राहत नसते. काही कोराना राहिला काय आता त्रास तर होईनच काय ना काय. तर जाऊ द्या कारणाले निमित्ताले कारण गणपती बापाचा उत्सव. आणि त्या गणपती बापाच्या उत्सवात आज कितव्या दिवसाची सेवा आहे. हा तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमच्या हिशावर आली. आणि त्या आजच्या कीर्तना करता चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती देवनिवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता गेलाय. त्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. संताचा